नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे दिल्लीतल्या हिंसेसंदर्भातली, कारण या हिंसेवर आता देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान कालच्या हिंसेमध्ये 300 पोलीस जखमी झालेत अशी माहिती कळते. यापैकी 2 पोलिसांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. लाल किल्ला परिसरात आज अतिरिक्त कुमकही तैनात करण्यात आली आहे. या घटनेची गृह विभागानं देखील गंभीर दखल घेतली आहे. हिंसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाईल. तसंच जखमी पोलिसांना उत्तम उपचार मिळायला हवेत याचीही खातरजमा करण्याचे आदेश आता गृह खात्यानं दिलेले आहेत. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी ती म्हणजे दिल्लीतल्या हिंसेवर एकीकडे प्रतिक्रिया येतात, त्याचबरोबर 2:30 वाजता पोलिसांची या संदर्भातली पत्रकार परिषद पार पडणार आहे. आतापर्यंत या हिंसेमध्ये 22 FIR या संदर्भात दाखल झालेले आहेत. आता जी माहिती मिळते त्यानुसार दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 300 पोलीस जखमी झाल्याची माहिती कळते. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आता आपल्या सोबत आहेत. मुनगंटीवार सर, तुमचं या चर्चेमध्ये स्वागत. आणि न्यूज 18 लोकमत या माध्यमातून हेच प्रश्न उपस्थित करत आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात ही हिंसा झाली, आपल्याला काय वाटतं या हिंसेमागे नेमकं कोण होतं? आपली पहिली प्रतिक्रिया. एक गोष्ट खरी आहे की एक पवित्र दिवस 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस, आपण गणतंत्र दिन चिरायू हो अशा घोषणा देतो आणि त्या पवित्र दिवशी अशी अपवित्र घटना घडवण्याचं एक मोठं षडयंत्र जाणवतं. हे आंदोलन जे शेतकऱ्यांचं होतं ते काही षडयंत्रकारी लोकांनी, काही शक्तींनी आपल्या हातात घेतलं. शेतकऱ्यांमध्ये कायद्याच्या संदर्भात भ्रम निर्माण केला. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेला कायदा, मान्य कृषी मंत्र्यांनी 2 वर्ष स्थगिती देऊ असं आश्वासन दिलेला कायदा, आणि जो कायदा साधारणतः या 3 कायद्यापैकी 2 कायदे महाराष्ट्रात अनेक वर्षापासून सुरू आहेत. पण एक गोष्ट लक्षात आली की इथं कुठंतरी दुराग्रही भूमिका, हट्टाची भूमिका घेऊन ज्या कायद्यांना स्थगिती देण्याचा निर्णय झाल्यानंतर, सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर, आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करताना संसदेमध्ये, विधानसभेमध्ये या विषयावर चर्चा करून या चर्चेतून शेतकऱ्याच्या हिताचं काय, अहिताचं काय यावर आपण अतिशय गुणवत्तेवर आधारित चर्चा करून निर्णय करू शकलो असतो. पण हे ठरवण्यात आलं. हे ठरवण्याचं कारण काय की काही देश हे आपली ईर्ष्या करतात, भारत पुढे जाऊ नये अशी त्यांची भावना असते. हे देश काही राजकीय पक्षांना फंडिंगही करतात. आपल्याला माहित असेल की मागच्या 6 महिन्यात जेव्हापासून विदेशी जो पैसा येतो त्याची चौकशी सुरू झाली तेव्हापासून एका महिन्यात 20,000 संस्था या गायब झाल्या. हे रेकॉर्डमध्ये आहे. 20,000 विदेशी मदत घेणाऱ्या संस्था गायब झाल्यात, एका महिन्यात गायब झाल्या. हा स्वातंत्र्यानंतरचा पहिला इतिहास आहे की स्वातंत्र्यानंतर एका महिन्यात 20,000 संस्थांनी गायब होणं. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की धीरे धीरे आमच्या देशामध्ये भारत मातेची सेवा करणाऱ्यांची जी वृत्ती वेगाने वाढते, आत्मनिर्भर भारत करण्याच्या दृष्टीने कार्य सुरू झालं. ज्या देशाला मंदिरांचा देश म्हणून हिणवलं जायचं, आज त्याच देशाचं वॅक्सिन जेव्हा वापरलं जातं, जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघात कोणी विचार करू शकत नाही, 193 देशापैकी 184 देश भारताच्या बाजूने उभे राहतात, जेव्हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कोविडच्या या संकटामध्ये द्विधा मनस्थितीत गेली, संभ्रमित अवस्थेत गेली, तेव्हा डॉक्टर हर्षवर्धन त्याचे अध्यक्ष होतात. टॉप नेत्यांमध्ये भारताच्या नेत्याची पहिल्या 5 मध्ये गणना व्हायला लागते. आणि आमचा देश आता जेव्हा झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट, झिरो इम्पोर्ट आणि मोस्ट एक्सपोर्ट आता वर्ल्ड मार्केटचा विचार करायला लागला तेव्हा ही ईर्ष्या झाली. म्हणजे तुम्ही हा करताय तो गंभीर आरोप म्हणायला हवा की या ईर्ष्येपोटी एका षडयंत्रामार्फत ही माती भडकवली जातात. आणखीन विस्तारानं सांगाल की कोण असू शकतं यामागे आणि कशामुळे या ईर्ष्येपोटी भारताची प्रतिमाते ही 26 जानेवारी सारख्या, म्हणजे जिकडे आपल्या सामर्थ्याचं दर्शन होत होतं, इतक्या समर्थपणे आपण उभे आहोत हे दाखवण्याचा जेव्हा आपला हा दिवस असतो, त्याच दिवशी हे षडयंत्र रचण्यात आलं होतं? असं आहे की शेतकरी बंधू अतिशय साधे आहेत. जो भूमातेची सेवा करतो, तो भारत मातेची सेवा करतो, त्याच्याच कुटुंबातला कोणीतरी देशाच्या सीमेची सुरक्षा करतो. या शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला पोलीस तिथं तैनात होता. आज 300 पोलीस गंभीर झाले. हे एखादा शेतकरी करूच शकत नाही.
या शेतकऱ्यांच्या मागे कोणीतरी ढोंगी नेते, स्वार्थी नेते आहेत. आता एक प्रश्न उपस्थित होतो, तो साधा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी माननीय मोदीजी पूर्ण शक्तीने काम करतायत, याच्याबद्दल तर दुमत असण्याचं कारण नाही. बरं, या देशाच्या 23 कोटी मतदारांनी माननीय मोदीजींना पंतप्रधान व्हावं म्हणून 303 लोकसभेच्या जागा निवडून दिल्या आणि एनडीएच्या 353 जागा निवडून दिल्या. हे काही हिंसाचाराने आपल्या मागण्या मांडण्यासाठी नाहीये. या अगोदरही शेतकऱ्यांची अनेक आंदोलनं झाली. सरदार वल्लभभाई पटेलांचं ते बारडोली आंदोलनापासून शेकडो आंदोलनं झाली, शेकडो. पण अशा पद्धतीने 15 ऑगस्ट 26 जानेवारी सारखा पवित्र दिवस निवडायचा, त्या दिवशी हिंसाचार करायचा. आपल्या देशामध्ये 26 जानेवारीच्या या प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जेव्हा मीडिया येतो, तेव्हा आमच्या देशाच्या लोकशाहीची लक्तरे अशा पद्धतीने जगामध्ये जाईल, अशा पद्धतीने काम करायचं. आता हे जे काही सकृत दर्शनी, हे षडयंत्र लक्षात येत आहे. हे सकृत दर्शनी प्रायमा फेसी कोणताही शेतकरी अशा पद्धतीने आंदोलन करूच शकत नाही. अरे, भूमातेची सेवा करणारा, हल चालवणारे हे हात, अशा पद्धतीने 26 जानेवारीला पवित्र दिवशी अपवित्र घटना कधीच करू शकणार नाही. आता याची चौकशी केली पाहिजे. शेवटी आपण हे सकृत दर्शनी या गोष्टीवर आपण मत व्यक्त करू शकतो. आता दुसरा विषय, कायद्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय केले पाहिजे, तर प्रत्येक पक्षालाच वाटेल. सुधीर भाऊ, कायद्याच्या मुद्द्याकडे येते, पण एक महत्त्वाचा आरोप जो आता काही काँग्रेस नेत्यांनी केला होता, त्याच्यावर फक्त तुमचं उत्तर हवं आहे. काँग्रेसने देखील असं म्हटलं होतं की पंजाबी गायक दीप सिद्धू हा भाजपचा माणूस आहे, भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत आणि त्यांनी या आंदोलकांना भडकवला असा आरोप आता काँग्रेसनं केला आहे. दीप सिद्धू भाजपच्या जवळचा माणूस आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे? कारण त्यांनी मोठ्या नेत्यांच्या भेटी घेतलेले फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हो, दीप सिद्धू भाजपचा माणूस आहे असं म्हणायचं, उद्या म्हणायचं नवजोत सिद्धूही भाजपचाच माणूस आहे. कधी एखादा व्यक्ती तो कोणत्या पक्षाचा आहे हे महत्वाचं नाही. तो नंतर जर बदलून एखाद्या दुसऱ्या पक्षाचं काम करत असेल तर त्याला फाशी दिली पाहिजे. कोण भाजपचा कोण काँग्रेसचा प्रश्नच नाही. या 26 जानेवारीचा तिरंगा ध्वजाचा सन्मान करण्याच्या दिवशी जर एखादा माणूस कोणताही असो, मग याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे. मी तर म्हणतो की या घटनेची इतकी गंभीर दखल घेतली पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्ट केलं पाहिजे. यानंतर अशा षडयंत्रकारी लोकांच्या मनात इतकी भीती निर्माण केली पाहिजे, यांचे फोन चेक केले पाहिजे, यांचे व्हॉट्सअप चेक केले पाहिजे, यांचे संदेश चेक केले पाहिजे. मी माननीय मोदीजींना विनंती करणार आहे की या घटनेला आमच्या देशाच्या स्वातंत्र्यावरचा हमला समजून काम केलं पाहिजे. कारण प्रश्न एक उपस्थित होतो की कायद्यामध्ये, जेव्हा आपण म्हणाला की कायद्यावर येऊ, या कायद्यामध्ये अशी कोणती तरतूद आहे ज्याच्यावर आपण इतक्या पद्धतीने आक्रमणकारी होतोय? म्हणजे करार कायदा आहे, तो महाराष्ट्रात 2006 पासून आहे, त्याच्यावर माझं 1 तास भाषण झालं आहे. सेम कायदा आहे, मग काय झालं? नुकसान झालं. मग काही ढोंगी नेते, काही स्वार्थी नेते ही भीती निर्माण काय करताय? शेतकऱ्यांच्या मनामध्ये अशा पद्धतीचा भ्रम का निर्माण करताय? आपण संसदेत चर्चा करून याची सत्य असत्य बाजू जी असेल ती मीडियाच्या माध्यमातून जाईल ना. पण संसदेत गोंधळ घालायचा, चर्चा करायची नाही. या माध्यमातून आपण डिबेट करता येतं, डिबेट आपण करू शकतो, पण काहीतरी नवीन मुद्दे टाकायचे आणि काहीतरी नवीन मुद्दे टाकून त्या आधारे या देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याच्या दृष्टीने काम करायचं. ते का आंदोलन अनेक विषयावर होतं, पण आंदोलन असं होणार नाही. उद्या जर महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहे की ज्यामध्ये लोकांच्या मनात असंतोष आहे, वीज बिल आहे, मग वीज बिलाचा असंतोष आहे म्हणून हजारो लोकांनी यायचं आणि आपण या महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये जाऊन तोडफोड करायची का? रमाई आवास योजनेचे पैसे दिले नाही, संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान दिलं जात नाही, शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाही, मोठ्या प्रमाणावर मंत्रालयामध्ये फाईल गायब होत आहे. मग असंतोष आहे म्हणून मंत्रालयात यायचं, तिथं अशा पद्धतीने गोंधळ घालायचा, तलवारी घेऊन हातात यायचं आणि मग सांगायचं नाही त्यांच्या मनात तीव्र असंतोष होता, हा असंतोष असाच व्यक्त केला. असं कधी होतं का? आपल्या देशाच्या संविधानाचा सन्मान करताना ही अपेक्षा आहे की संविधानाच्या चौकटीत राहून आपल्याला आपले विषय मांडावे लागतात.
आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी अशी तर कोणती घटना झाली नाही की 47 पासून शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद सुख निर्माण करण्यासाठी मेरे देश की धरती सोना उगगे उगगे हिरे मोती हे गाणं शब्दशः खरं ठरवण्यासाठी काँग्रेसने खूप निर्णय केले असंही नाही आहे. म्हणजे मला माहिती आहे की 10 मध्ये 17,000 शेतकऱ्यांच्या देशात आत्महत्या झाल्या. 10 मध्ये काही भाजपचं सरकार होतं का? 11 मध्ये 18,500 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. काही भाजपचं सरकार होतं का? भारतीय जनता पार्टीने मोदीजींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी या देशामध्ये योग्य निर्णय घेण्याची तयारी दाखवली आणि या तयारीसाठी मला असं वाटतं की आपण सूचना करू शकता ना, पण सूचना करताना सुडाची भूमिका, सुडाची भावना की या सरकारला आम्ही अडचणीत आणण्यासाठी हे काम करतो ही भावना असू नये. तुम्ही सांगू शकता ना की आम्ही पंजाबमध्ये सरकारमध्ये आहोत, शेतकऱ्यांसाठी हा उत्तम निर्णय केला, तो महाराष्ट्राने केला आहे, देशाने लागू करावा. आता महाराष्ट्राने 2006 मध्ये करार कायदा लागू केला, आता देशाने केला. महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीने कायदा लागू केला तर तो शेतकऱ्यांच्या हिताचा, आणि तोच मोदी सरकारने कायदा लागू केला तो अहिताचा. हा ढोंगीपणा कुठून येतो? हे कोणती औषधी जडीबुट्टी खातात याचं आश्चर्य आहे. हे पॉलिटिकल अल्झायमर आहे, हे विस्मरणाचा रोग आहे, हे खुर्चीवरचं प्रेम आहे. प्राणापेक्षा खुर्चीवर प्रेम करणारे हे नेते आहे का? अगदी सुधीर भाऊ गंभीर आरोप करतायत. पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, पण याच दरम्यान दिल्लीतल्या परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मी अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांचे आभार मानतो असं भाजप नेते शहनवाज हुसेन यांनी म्हटलंय. बघूयात त्यांनी काही वेळापूर्वी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली होती. पुन्हा एकदा आपण सुधीर भाऊंकडे जाणार आहोत. मैं गृह मंत्री अमित शाह जी को बहुत धन्यवाद करता हूं कि उन्होंने बहुत संयम से काम लिया, बहुत संयम दिखाया. जिस तरह की घटना हुई, अगर संयम दिल्ली पुलिस ने न दिखाया होता तो और बड़ी घटना हो जाती. लेकिन जिस तरह की हरकत की है इन लोगों ने, उसके लिए इनको क्षमा नहीं किया जा सकता. एकीकडे पण शहनवाज हुसेन यांची प्रतिक्रिया बघतोय, पण त्याच दरम्यान शेतकरी नेत्यांनी कालच्या हिंसेपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. बघूयात एका शेतकरी नेत्यानं याबद्दल काय प्रतिक्रिया दिली. अच्छी बात है. तो जब हमें पता भी लोग हमारे बस से आगे निकल चुके हैं, आगे जाके जब हमारे प्रधान ने मोड़ा तो 10,000 ट्रैक्टर हमारे पास से आ गए. जब हम 5-7 किलोमीटर आगे आ गए तो बीच से कौन से लोग उधर लेके गए आदमियों को, ये चिन्हित करने वाला मसला है. तो इसलिए मैं कहता हूं इतना बड़ा आंदोलन जहां लाखों लाखों लोग हो, कुंभ जैसे मेले में भी जहां इतना बड़ा कार्यक्रम होता, भगदड़ मच जाती है ऐसा कार्यक्रम, तो इतने बड़े आंदोलन में इस सभी को जो एक साजिशकर्ता ने साजिश की, जो कुछ किया, बदनाम करना उचित नहीं है. देश के किसान हैं, मजदूर हैं, देश के लिए पंजाबियों ने पहले कुर्बानी की है. देश की अस्मिता पे कुछ भी इस तरह के सवाल उठते उसके हम खेद पैदा करते. ऐसा नहीं होना था, ना हमारा इस तरह का कार्यक्रम था. सर, लाल किले में झंडा फहराया गया, उसके बाद से पुलिस को भी मारा गया है किसानों को. हाँ, मैं पूछिए बोला, लाल किले में झंडा फहराने का किसान मजदूर संघर्ष कमेटी का कोई कार्यक्रम नहीं था. जो लोग लाल किले पर झंडा फहराएं या पुलिस के साथ हिंसा किए, ये गलत बात है, इसकी मैं भर्त्सना करता हूं. ऐसा हमारा कार्यक्रम नहीं था. आणि यानंतर आपण सुधीर भाऊंकडे जाणार. सुधीर भाऊ, आता आपण बघितली या शेतकरी नेत्याची प्रतिक्रिया की काही असामाजिक तत्व या आंदोलनात शिरली होती असं त्यांनी म्हटलं होतं. याबद्दल तुमची प्रतिक्रिया. आणि अगदी शेवटाकडे येताना या सगळ्यामुळे जेव्हा प्रजासत्ताक दिनी आपण जसं म्हणतोय की जेव्हा मोठ्या प्रमाणात मीडियाचं, इंटरनॅशनल मीडियाचं लक्ष असतं की भारताचा हा सामर्थ्य कशा रीतीनं सादर होतं याकडे, तुम्हाला असं वाटतं की या सगळ्यामुळे मोठ्या प्रमाणावर देशाची प्रतिमा देखील मलिन झाली? देशाची प्रतिमा मलिन निश्चित होणार. आणि या शेतकरी नेत्यांचं मी भाष्य ऐकलं, बात तो सही है मगर दूध में थोडा दही है. प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्हाला विनंती करण्यात आली, आग्रही विनंती केली की 26 जानेवारी पवित्र दिवस आहे, या दिवशी आंदोलन करू नका, का आग्रह केला? 15 ऑगस्ट 26 जानेवारी 365 दिवसापैकी आमच्यासाठी जात धर्म पंथ पक्ष या बाहेर जाऊन आम्हाला हे पवित्र दिवस साजरे करायचे असतात. हे राष्ट्रीय सण आहे, राष्ट्रीय उत्सव आहे. तुम्हाला हाच कार्यक्रम 28 जानेवारीला करता आला असता, हाच कार्यक्रम 24 जानेवारीला करता आला असता. मग आज तुम्ही देशाची माफी का मागत नाही की 26 जानेवारी सारख्या गणतंत्र दिनी, कमीत कमी या पवित्र दिवशी आम्ही ही पवित्रता कायम ठेवू या दृष्टीने आंदोलन करणार नाही? कितीदा विनंती केली, दिल्ली पोलिसांनी विनंती केली, दिल्ली कमिशनरनी विनंती केली, नेत्यांनी विनंती केली. आणि आज जेव्हा ही घटना होत आहे तेव्हा या घटनेपासून स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न करणे
ही सुद्धा अतिशय खेदाची बाब आहे, ही निषेधाची बाब आहे. 26 जानेवारी 15 ऑगस्टला कोणीही अशा पद्धतीने आंदोलन करू नये ही अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा आज नाही आहे. ही अपेक्षा जेव्हा 26 जानेवारी 1950ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा केला तेव्हाचे वर्तमानपत्र काढा की हा आमच्यासाठी राष्ट्रीय उत्सव आहे. राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशी त्याला नजर लागेल, त्यामध्ये मीठाचा खडा पडेल अशी कृती होता कामा नये. मग कोण आहे यांच्या मागे? यांच्या सुद्धा मागे कोणीतरी असल्याशिवाय यांना भडकवण्याचं काम कोणीतरी करत असला पाहिजे. अन्यथा तेव्हाही सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा विनंती केली असती की 26 जानेवारीला आंदोलन करू नका. मग का नाही केली विनंती की तुम्ही 27ला करा, 28ला करा, 29ला करा. अगदी खरं. सुधीर भाऊ, धन्यवाद. तुम्ही या चर्चेत सहभागी झालात आणि या सगळ्या प्रकरणाची, जसं तुम्ही म्हणताय आणि भाजप नेते जसं सकाळपासून बाजू मांडताना म्हणतात की या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी होणं तर गरजेचं आहेच. बघूया त्यातून काय निष्पन्न होत आहे हे महत्त्वाचं आहे. पण मोठ्या प्रमाणात देशाची प्रतिमा मलिन झाली आहे. 2 पोलिसांवर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. एकूण 300 पोलीस जखमी झालेत. 2:30 वाजता पोलिसांची पत्रकार परिषद होणार आहे. या बातमीनंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकनंतर आपण विजय जावंधिया सरांकडे देखील जाणार आहोत. पण ब्रेकवर जाण्याआधी आपण बघणार आहोत या कोरोनाच्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय आणि आता सगळाच देश आपत्तीशी एकत्रित लढून कोरोना विरोधात एक लढा देऊ शकणार आहे. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचंच हे योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या माध्यमातून या विषाणूवर मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे. या मोहिमेत नेटवर्क 18 आपल्या सोबत असणार आहे. जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही आणि याच उद्देशाने आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. आणि या दिल्लीतल्या हिंसेमागे नेमकं कोण आहे याविषयी आपण बोलतोय या बुलेटिनमध्ये आणि या संदर्भात आपण शेतकरी नेते विजय जावंधिया आता आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी देखील संवाद साधतोय. विजय जावंधिया सर, तुम्हाला काय वाटतं, तुमची काय या संदर्भातली प्रतिक्रिया आहे? कारण या हिंसेमुळे मोठ्या प्रमाणात हानी तर झालेलीच आहे आणि त्याचबरोबर एकीकडे पोलिसांना देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर हल्लाबोल करण्यात आलेला होता. प्रतिमा तर मलिन झाली आहे, पण एक शेतकरी नेते म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे ती सविस्तर सांगाल? मी आता सुधीर मुनगंटीवारजींना फार यांनी ऐकत होतो. जे काही दिल्लीत घडलेलं आहे त्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही. त्याची जितक्या शब्दात आणि कडकपणे निषेध करायचा असेल तेवढा निषेध केलाच पाहिजे. याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण हेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की शेतकरी, पंजाबचे शेतकरी हे अनेक दिवस पंजाबमध्ये रेल रोको करून बसले होते, तेव्हाही त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही आणि गेल्या 60 दिवसांपासून अत्यंत शांतपणे हे दिल्लीच्या बॉर्डरवर बसलेले होते. जवळपास 150 शेतकरी आपला जीव गमावलेला, हुतात्मे झालेले आहेत, तरी शांती भंग झाली नव्हती. हे सुद्धा मान्य करायला पाहिजे. सुधीर मुनगंटीवारांसारखा परिपक्व नेता हे का मान्य करत नाही? भारत सरकार चर्चा करत होती, त्या चर्चेतही जात होते आणि त्या चर्चेत 3 कायद्यांबद्दल भारत सरकारचा आडमुठेपणा की हे कायदे रद्द करणार नाहीत. शेतकरी जेव्हा असं म्हणत होता की कायद्यांना थोडं बाजूला ठेवू, आपण हमी किमतीची चर्चा करू, हमी किमतीचा कायदा करा, तर ते बाजूला टाकून द्यायचं सरकार. हे सगळं का? हे 60 दिवस या आंदोलनाकडे अशा उपेक्षेच्या नजरेनं का पाहिल्या गेलं याचा पहिले विचार व्हायला पाहिजे. हे सुद्धा एक राजकारणातलं सत्तारूढ पक्षाचं अपयश नाही का याचाही विचार व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, मला अत्यंत नम्रपणे हे मांडायचं आहे की इंटेलिजन्सीच्या माध्यमातून हे इनपुट भारत सरकारजवळ नव्हते हे म्हणणं अत्यंत योग्य होणार नाही. मी जी काही आंदोलनं केलेली आहेत, मी एकच उदाहरण सांगतो सगळ्या लोकांकरता की आम्ही जेव्हा वर्ध्याला रेल रोको करणार होतो तेव्हा पोलिसांना आधीपासून माहिती होती की आम्ही कुठल्या भागात जाणार आहोत. ती कशी काय त्यांना माहिती मिळाली? आमच्या आधी पोलीस तिथे जाऊन उभे होते. म्हणून मला असं वाटतं की सगळं माहिती होतं आणि हे सगळं माहिती असताना शेतकरी नेतेसुद्धा सांगत होते. मग तुम्ही चर्चेत 3 कायदे आम्ही रद्द करणार नाही असा जर कडक स्टँड घेऊ शकता
तर 26 जानेवारीच्या याला आम्ही परवानगी देणार नाही असा कडक स्टँड घेतला असता ना, थोडी तुमची बदनामी झाली असती ना. पण मला बेनिफिट ऑफ डाऊट असं म्हणतात ना की कॉस्ट बेनिफिट रेशो काढला जातो, तसा राजकारणातला सुद्धा कॉस्ट बेनिफिट रेशो काढला गेला असेल. आणि या सगळ्या आंदोलनामध्ये आता त्या एका कोणी तो दीपा संधू त्याचं नाव येतं आहे आणि त्याच्याबद्दल यांनी स्टेटमेंट देऊन टाकलं की तो आमचा नाही आहे वगैरे वगैरे. पण मला काय वाटतंय की निश्चित या आंदोलनामुळे, या घटनेमुळे शेतकरी आंदोलनाची बदनामी झालेली आहे, देशाची बदनामी झालेली आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणतात की विदेशी शक्तींचा हात आहे. मग त्या विदेशी शक्तींची नावं सांगा, त्या देशातनं आपले राजदूत वापस बोलून घ्या ना, तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे हो. पण शेतकऱ्यांना बदनाम करण्याकरता मी अजून एक प्रश्न विचारतो सुधीर मुनगंटीवार भाईसाहेबांना की 1.5 लाख लोक जरी असतील आपण समजूया, तर का 1.5 लाख लोक अतिरेकी असू शकतात का? जे काही लोक ज्यांनी हे सगळं कृत्य केलेलं आहे त्यांचे CCTVवर कॅमेऱ्यावर त्यांचे फोटो आहेत, त्या 2 ट्रॅक्टरवाल्यांचे फोटो आहेत, त्यांना अटक करा ना, त्यांना देशाच्या कायद्याप्रमाणे शिक्षा करा ना. पण संपूर्ण शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा, मला असं वाटतं हे बरोबर नाही आहे. माझं असं मत आहे की या देशातले सगळे राजकीय पक्षसुद्धा अपयशी ठरलेले आहेत आमच्या या शेतकरी नेत्यांच्या सोबत सुद्धा. मी अत्यंत नम्रपणे सांगतो, याच्या पूर्वी सुद्धा मी अनेक TV चॅनलवर हे बोललेलो आहो की खरं भांडण काय आहे 3 कायद्याच्या पार्श्वभूमीवर. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की हे कायदे महाराष्ट्रात लागू झाले, शरद पवारांनी केले, त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या काँग्रेसच्या 2010 साली कशा झाल्या होत्या हे मांडलं. मग मी सुधीर मुनगंटीवार साहेबांना आठवण करून देतो की 97 ते 2003 या देशामध्ये 110 लक्ष कापूस गाठींची आयात झाली होती आणि सगळ्यात आधी 97-98 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये सगळ्यात मोठ्या कापूस उत्पादकांच्या आत्महत्या झाल्या होत्या. तेव्हा तर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते. मग याच्यावर काय म्हणायचं यांना? मी हे याच्याकरता अधिकारवाणीने सांगू शकतो की मी नितीन गडकरी साहेबांच्या घरासमोर आणि गोपीनाथ मुंडेजींच्या साहेबांच्या घरासमोर धरणं दिलेलं आहे कापसावर आयात कर लावण्याकरता. म्हणून मुनगंटीवार साहेब, आम्ही शेतकऱ्यांची झालेली चूक या आंदोलनातली मान्य करतो, आम्ही कमी पडलो, पण एवढी मोठी सरकारी यंत्रणा असताना तुम्ही कमी कसे काय पडलात हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना बदनाम नका करू, शेतकऱ्यांच्या योग्य मागणीचा विचार आजही करा लोकशाही पद्धतीने. शेतकरी आंदोलन हे शांततामयच होतं, त्याच्यामध्ये काही लोक शिरलेत आणि त्याचा फायदा राजकारणाकरता जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो शेतकऱ्यांसाठी तुम्ही शेतकऱ्यांची बदनामी करून शेतकऱ्यांना, अन्नदात्याला त्याच्या अनन्न दशेतनं मुक्त करण्याचा विचार नाही आहे, हे स्पष्ट होईल, माझं असं मत आहे. निश्चितच. धन्यवाद सर, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि तुम्ही याबद्दल अत्यंत परखड असं मत नोंदवलेलं आहे. गेले अनेक वर्ष शेतकरी नेते म्हणून जावंदिया सर सक्रिय असतात आणि त्यांनी याबद्दल हे मत व्यक्त केलेलं आहे. दिल्लीतल्या हिंसेमागे नेमकं कोण या वृत्तमालिकेत आपण आणखीनही कोण कोण राजकीय पक्षांचे नेते आहेत, प्रवक्ते आहेत, त्यांच्याशी बातचीत करत राहणार आहोत. पण आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.